गुड इवनिंग फ्रेंड्स. हाउ आर यू? मस्त मजेत. यस, दैट इज़ द स्पिरिट. आज हम हमारे इंडियन नॉलेज सिस्टम के यूनिट 2 का टॉपिक 4 देखने वाले हैं, टाउन प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर. एक अतिशय महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग असा हा टॉपिक आहे, टाउन प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर. विषयाचं नाव ऐकल्याबरोबरच तुम्हाला असं वाटत असेल की खरं तर आधुनिक काळामध्ये, आजकालच्या जगामध्ये जेव्हा ज्या ठिकाणी शहरांचा विचार केला जातो, ज्या ठिकाणी वाढत्या शहरांचा विचार केला जातो, वाढत्या ट्रॅफिकचा विचार केला जातो, त्या ठिकाणी हा शब्द येतो टाउन प्लॅनिंग. एखाद्या गावाचं प्लॅनिंग कशा पद्धतीने केलं जातं, तिथले रस्ते कसे असतात, कशा पद्धतीने बिल्डिंग्ज असतात, कोणकोणत्या बिल्डिंग्ज असतात, या सगळ्या गोष्टी टाउन प्लॅनिंग अंतर्गत येतात. मग ती महानगरपालिका असेल तर तिथे एक टाउन प्लॅनिंग ऑफिसर असतो, एक टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट असतं आणि ते पूर्ण गावाचं प्लॅनिंग करत असतं. त्याचा मास्टर प्लॅन तयार होतो. या सगळ्या गोष्टी अनेक मोठ्या मोठ्या शहरांच्या बाबतीत आधुनिक काळामध्ये होताना आपल्याला दिसतात. पण मला तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतो आणि अभिमान वाटतो की या सगळ्या गोष्टी आपल्या देशामध्ये 4000 वर्षापूर्वी अस्तित्वात असलेल्या आपल्या इंडस सिव्हिलायझेशनमध्ये किंवा आपल्या पुरातन सभ्यतेमध्ये या सगळ्या गोष्टी होत्या. त्या नुसत्या होत्या असं नाही, तर त्याच्यावर आधारित काही मॉडेल सिटीज आजही भारतामध्ये आहेत आणि त्याच्याबद्दल अतिशय अभिमानानं आपल्याला सांगता येतं. इसलिए आज का जो विषय है, 2 हिस्सों में वो हम देखेंगे. एक तो टाउन प्लानिंग और दूसरा आर्किटेक्चर, किस तरह से आर्किटेक्चर डेवलप होता है. तो चलिए एक बहुत ही इंटरेस्टिंग टॉपिक समझने का प्रयास करते हैं. टाउन प्लानिंग में, टाउन प्लानिंग क्यों इंपॉर्टेंट है? क्योंकि बढ़ती हुई जो आबादी है ना, उसको अकोमोडेट करना पड़ता है. हर गांव की, पूरे दुनिया की आबादी बढ़ती जाती है और फिर अगर आबादी बढ़ रही है तो उसके हिसाब से फिर कई सारी चीजें बढ़ती रहती है. व्हीकल्स बढ़ते रहते हैं, व्हीकल्स की भीड़ हो जाती है और उस हिसाब से फिर बढ़ती हुई आबादी को जब अकोमोडेट करना है, बढ़ती हुई आबादी को उस गांव में समाना है, उनके लिए जीवन अच्छी तरह से फैसिलिटेट करना है, तो उसके लिए टाउन प्लॅनिंग एक बहुत इंपॉर्टंट फॅक्टर बन जाता है. अतिशय महत्त्वाचा भाग असतो टाउन प्लॅनिंग, ज्याच्या माध्यमातून आपण वाढणारी जी लोकसंख्या आहे त्या वाढणाऱ्या लोकसंख्येला सामावून घेण्याचं काम करतो. समजा आजपासून एखाद्या गावाची पॉप्युलेशन जी आज 10 लाख आहे, ती येणाऱ्या 10 वर्षामध्ये 15 लाख होणार आहे. म्हणजे 5 लाख लोक वाढणार आहेत. 5 लाखांच्या मागे किमान 2.5 लाख व्हेकल्स वाढणार आहेत, गाड्या वाढणार आहेत, 4 व्हीलर्स, 2 व्हीलर्स हे वाढणार आहेत. ज्यांच्याकडे 2 व्हीलर्स आहेत ते 4 व्हीलर्स घेणार आहेत. आणि अशा वाढत्या या लोकसंख्येच्या गोष्टी आणि त्याच्यासोबत असणारे रिलेटेड फंक्शन्स याचा विचार करून जेव्हा टाउनचं प्लॅनिंग केलं जातं, याचा विचार करून जेव्हा रस्ते तयार केले जातात, त्याला टाउन प्लॅनिंग असं म्हणतात. आणि म्हणून कुठल्याही गावाच्या स्ट्रक्चरमध्ये टाउन प्लॅनिंगचा अतिशय महत्त्वाचा रोल असतो. जमीन जी असते गावाची ती डिव्हाइड केली जाते वेगवेगळ्या झोन्समध्ये. एक असतो रेसिडेन्शियल झोन, जिथे राहणारी घरं असतात, लोक जिथे राहतात, कॉलनीज असतात किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये पुरे असतात. पुरा म्हणतो आपण, कुठला हा पुरा तो पुरा, राहणारे ठिकाणं, रेसिडेन्शियल. दुसरा असतो आजकाल मोठ्या गावांच्या शेजारी आणि टाउन्स जे आहेत छोटे छोटे त्यांच्याही बाजूनी इंडस्ट्रियल एरिया असतो, औद्योगिक वसाहत ज्या ठिकाणी असते. जसं MIDC महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर महाराष्ट्रीयल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची जागा असते मोठ्या प्रमाणात आणि तिथे इंडस्ट्री असते. आणि तिसरा भाग असतो कमर्शियल, म्हणजे जिथे मार्केट असतं गावचं. अशा 3 प्रकारे हे झोन डिस्ट्रीब्यूट केलेले असतात आणि या तीनही ठिकाणी त्याचं प्लॅनिंग असं करावं लागतं की ज्याची जशी गरज आहे तशा पद्धतीचं प्लॅनिंग त्या ठिकाणी केलं जातं. आणि डायमेन्शन्स ऑफ लँड, घर जर असेल तर 3600 स्क्वेअर फीटचा प्लॉट असेल, है ना. घर अगर है तो 3600 स्क्वायर फीट का प्लॉट, 1500 स्क्वायर फीट के प्लॉट में भी काम हो जाता है कभी कभी. तो
छोटे छोटे प्लॉट होते हैं, लेकिन इंडस्ट्री अगर बनानी है तो बहुत बड़े 10,000 स्क्वायर फीट के प्लॉट होते हैं। एमआईडीसी में अगर हम जाते हैं या इंडस्ट्रियल एरिया में जब जाते हैं तो 10,000 फीट के प्लॉट होते हैं, क्योंकि वहां एक बहुत बड़ी इंडस्ट्री हमें डेवलप करनी है। ओके, वैसे ही कमर्शियल में वहां पर ऊपर बड़ी बड़ी बिल्डिंग बनती है, तो एक मंजिला, दूसरा मंजिला, तीसरा मंजिला, ऐसी मल्टी स्टोरी बिल्डिंग बनती है। तो मल्टी स्टोरी बिल्डिंग के लिए ऊपर तक बांधने की या ऊपर तक कंस्ट्रक्शन करने की परमिशन देनी पड़ती है। तो इस हिसाब से रहने वाले लोगों का रेसिडेंशियल एरिया, इंडस्ट्रियल एरिया और कमर्शियल एरिया, इस हिसाब से लैंड का डिवीजन होता है और वो अलग अलग जोन कहलाते हैं। दो गांवों का एग्जाम्पल मैं आपको देने वाला हूं। एक है चंडीगढ़। आपको पता होगा कि चंडीगढ़ ये एक इंडिया की प्लान्ड सिटी है। पूरी की पूरी सिटी एक प्लानिंग के हिसाब से वहां पर कंस्ट्रक्ट की गई और उसी हिसाब से वो सिटी आज भी है, चंडीगढ़। और दूसरी है जयपुर। तो ये दो सिटीज जो है, इनका जो मॉडल लिया गया था ना, वो मॉडल हमारे पुराने स्क्रिप्चर्स में, हमारे पुराने ग्रंथों में उसका उल्लेख आया था। और उस हिसाब से पुराने जमाने में, पुराना जमाना यानी मैं बिल्कुल बहुत 3,000-4,000 साल पहले वाली बात कर रहा हूं, जिसे हम हमारी प्राचीन सभ्यता कहते हैं। आपली जी प्राचीन सभ्यता आहे, आपली जी प्राचीन सांस्कृतिक विरासत आहे, त्याच्यामध्ये असे गावं वसवले होते ज्याचं हे टाउन प्लॅनिंग मॉडेल होतं। लक्षात घ्या, ते लोक जे काही करत होते ना, ते इतकं आधुनिक विचारांनी प्रेरित होतं, अतिशय आधुनिक होतं सगळं। म्हणजे टाउन प्लॅनिंग ऑफिसर आणि टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटची गरज आज महानगरपालिकेमध्ये लागते आपल्याला, किंवा नगरपालिकेमध्ये लागते, ज्याच्या माध्यमातून गावाचं प्लॅनिंग केलं जातं। अशा पद्धतीचं डिपार्टमेंट त्या काळामध्ये तिथे होतं आणि लोक तशा पद्धतीचा प्लॅन देखील करत होते। जयपूर आणि चंदीगडचं आपल्याला उदाहरण देता येईल। याला वसवणाऱ्या ज्या आयडियाज आहेत ना, त्या एन्शियंट इंडियामधून आलेल्या आहेत। एन्शियंट इंडियामधून, आपल्या प्राचीन सभ्यतेमधून त्या आयडियाज बॉरो करण्यात आलेले आहेत। त्यामुळे टाउन प्लॅनिंग हा जुन्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी अतिशय विकसित केलेला भाग है। बहुत ही ज़्यादा एडवांस्ड, बहुत ही ज़्यादा प्रगत ऐसा विचार टाउन प्लानिंग के बारे में उन सब लोगों का था। ओके, आगे देखते हैं। टाउन प्लानिंग कंसेप्ट्स कौन से थे? एक चंडीगढ़ जो है ना, चंडीगढ़ ये जो गांव है, वो सर्वतोभारा नाम का एक कंसेप्ट है टाउन प्लानिंग का, उसके हिसाब से तैयार किया गया। आज भी अगर आप में से कुछ लोग चंडीगढ़ जाते हैं तो मैं जो अभी बताने वाला हूं वो कंसेप्ट वहां पर है। मैं तो चाहता हूं कि आप में से सभी लोग कहीं ना कहीं घूमने जाना चाहिए यार। हमारा जो है ना छोटा सा गांव या हमारा शहर, उससे आगे निकलकर बहुत दूर दूर तक जो नई नई चीजें हैं उनका खोज, वहां विजिट करना, वो सब देखना, ये एक चाहत होनी चाहिए आप सब लोगों के मन में भी। आने वाले दिनों में इसको ध्यान में रखिए और जब कभी चंडीगढ़ जाएंगे तो मुझे याद कीजिए, ओके, कि मैंने ये सिखाया था आपको कि सर्वतोभारा नाम का कंसेप्ट है। उस कंसेप्ट के आधार पर चंडीगढ़ सिटी प्लान की गई। क्या था उसमें? नंबर ऑफ कार स्ट्रीट्स वैरीज फ्रॉम 1 to 5। आप चंडीगढ़ के किसी भी, एक तो वो सिटी पूरी की पूरी सेक्टर्स में डिस्ट्रीब्यूटेड है, 1 से लेके 90 तक समझो ऐसे सेक्टर्स हैं। और उस सेक्टर में पूरा स्क्वायर या अलग अलग हिस्सों में वो सिटी बटी हुई है। सेक्टर, आप रास्ते से जब जाते हो तो लेफ्ट साइड में सेक्टर्स होते हैं, राइट साइड में सेक्टर्स होते हैं। लेकिन चंडीगढ़ के किसी भी रास्ते से अगर आप जाते हो तो वहां कम से कम आपको 5 लेन दिखेगी, 5 लेन रास्तों पे, 5 इधर से 5 उधर से। अब ये 5 लेन किस बात की है? 2 लेन तो एक से जाने की है, बीच में रोड डिवाइडर है बना हुआ, उसके ऊपर बढ़िया पेड़ लगाए हुए हैं, बहुत बढ़िया गार्डन लगाए हुए हैं। लेकिन कोई भी रास्ता, आप कोई भी रास्ता देखिए, 2 लेन जाने के लिए, उधर से 2 लेन आने के लिए, बीच में रोड डिवाइडर। उसके बाद में है फुटपाथ, ओके, फुटपाथ है उसके बाद में। उसके बाद में गार्डन के लिए छोटी सी जगह छोड़ी है, पेड़ लगाए हुए। और उसके बाद में और एक लेन है, वो है साइकिल चलाने वालों की।
तो साइकिल चलाने वालों को यहां आने की जरूरत ही नहीं है। ये मेन रोड जो है वहां से सिर्फ गाड़ियां यानी टू व्हीलर्स और फोर व्हीलर्स चलेंगी, साइकिल वहां से बिल्कुल नहीं चलेगी। साइकिल के लिए सेपरेट रास्ता बना हुआ है, सेपरेट रास्ता। और पैदल चलने वालों के लिए फुटपाथ बना हुआ है। तो कितनी लेन हो गई? 2 लेन ये हो गई जाने की जो गाड़ियों के लिए है। ओके, अब एक साइड का ही विचार कर रहे हैं हम लोग। 2 लेन है, उसके बाद में फुटपाथ है यानी पैदल चलने वालों को रास्ता है, चलने वालों के लिए रास्ता है। उसके बाद में गार्डन के लिए छोटा सा रास्ता छोड़ा हुआ है, और उसके बाद में रास्ता जो है वो है साइकिल चलाने वालों के लिए। और उसके बाद में घर है, घर के कंपाउंड, उसके बाद में घर है। और वो फिर घर पूरे के पूरे सेक्टर में बंधे हुए, सारे के सारे सेक्टर स्क्वेअर शेप में है, पूरा चौकोनी डिस्ट्रीब्यूशन आहे त्यांचं, चौकोनी। म्हणजे प्रत्येक सेक्टरच्या समोरूनही रस्ता आहे, बाजूनी रस्ता आहे, मागूनही रस्ता आहे आणि याही बाजूनी रस्ता आहे, चारही बाजूनी रस्ते आहेत त्यांचे, मेन रोड। आता इकडच्या बाजूनी 5 लेन आणि तिकडच्या बाजूनी 5 लेन, एवढा मोठा रस्ता आहे। आणि चंदीगड मधले सगळे रस्ते असे सगळे मिनिमम ऍक्सिडेंट होतात, मिनिमम ऍक्सिडेंट। कारण इथून सायकल चालणारा कोणी येतच नाही मध्ये, पायी चालणाऱ्याला पूर्ण फुटपाथ आहे तो त्याच्याहूनच चालतो, आणि सायकलवाला बाजूनी चालतो, गाड्या इथून चालतात। त्यामुळे एकमेकांमध्ये ट्रॅफिक जाम होण्याचा प्रश्न नाही। अशा पद्धतीचे 1 to 5 कार स्ट्रीट्स हे सर्व तो भारा या टाउन प्लॅनिंगच्या मॉडेलमध्ये होतं, जे चंडीगडमध्ये आपल्याला दिसतं। चंडीगड इज डिवायडेड इंटू सेक्टर इन स्क्वेअर अँड ऑब्लॉंग। स्क्वेअर्स मध्ये मी जसं सांगितलं चौकोनी शेप आहे त्याची, आणि त्याच्यामध्ये घरं समजा 100 घरं असतील, 100 घरांचा एक सेक्टर आहे। पण त्या सेक्टरच्या चारही बाजूनी रस्ते आहेत, म्हणजे तुम्ही कुठूनही बाहेर जरी निघालात तरी तुम्ही मेन रोडवर पोहोचू शकता। आणि मेन रोडवर आल्यानंतरही तुम्हाला 5 लेन्स आहेत। तुम्ही सायकल घेऊन येत असाल तर सायकलसाठी स्वतंत्र रस्ता, तुम्ही पायी चालणार असाल तर पायी चालणाऱ्यासाठी स्वतंत्र रस्ता, तुमची 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर असेल तर त्याच्यासाठी स्वतंत्र 2 रस्ते जाण्याचे, 2 रस्ते तिकडनं येण्याचे। त्याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याचं कारण नाही। आणि मध्ये मोठे मोठे चौक जे सुंदर डेकोरेट करण्यात आलेले आहेत, सुंदर त्या ठिकाणी लॉन लावण्यात आलेलं आहे, आणि अतिशय देखणं आणि अतिशय सुंदर शहर म्हणून चंदीगड प्रसिद्ध आहे। हे सगळं देखणं शहर आपल्या पुरातन सभ्यतेमध्ये सर्वतोभारा या कन्सेप्टनुसार तयार करण्यात आलेलं आहे। इतकी प्रगत विचार क्षमता तुमच्या माझ्या देशामधल्या पुरातन सभ्यतेमध्ये आणि संस्कृतीमध्ये होती। लेन फॉर कार्स, फुटपाथ अँड सायकल रोड्स अँड गार्डन्स अशा लेन्स बनवल्या आहेत। हा सगळं मॉडेल कुठला आहे? सर्वतोभारा। पुन्हा नेहमी मी जे सांगत असतो, प्रश्न तयार झाला की प्राचीन सभ्यतेमध्ये सर्वतोभारा हे मॉडेल कोणत्या गावामध्ये वापरलेलं आहे? उत्तर चंडीगड। सर्वतोभारा मॉडेल डिस्क्राईब करा। ज्या ठिकाणी 1 ते 5 अशा प्रत्येक कार स्ट्रीटचा रस्ते असतात, सेक्टर्समध्ये ते गाव डिवाइड केलेलं असतं। कार्ससाठी, फुटपाथसाठी, सायकलसाठी, पायी चालणाऱ्यांसाठी आणि गार्डनसाठी स्वतंत्र लेन्स असतात। अशा पद्धतीनं प्रत्येक रस्ता हा एकमेकाला असा क्रॉस होतो। हा रस्ता असा आला आणि हा रस्ता सरळ जाणार, मी एकमेकांना क्रॉस होतात। हे सगळे रस्ते एकमेकांना क्रॉस होतात। तुम्ही कुठूनही, म्हणजे इथे समजा रस्ता चुकला तुम्ही आणि समोर जाऊन पुन्हा वळून आला तर तुम्ही त्याच रोडला भेटता। खासियत है ये, उस गांव की खासियत है। समझो आपको रास्ता मिल नहीं रहा, आप अगर इस रास्ते से चले गए आगे, आपको मुड़ना था राइट साइड में, आप मुड़े नहीं तो थोड़ा आगे जाके फिर से राइट में मुड़ के फिर से वापस आइए, आप उसी रास्ते को मिलने वाले हैं, ये गारंटी है। इस तरह से सारे के सारे रास्ते एक दूसरे को क्रॉसिंग में मिलते हैं, और ऐसा ये पूरा शहर सेटअप किया गया जो आज भी उतना ही सुंदर लगता है। लेकिन उसका बेसिस क्या है? सर्वतोभारा मॉडल, जो हमारे पुरातन सभ्यता में स्थित था। दूसरा है प्रस्तारा, जिसके आधार पर जयपुर सिटी एस्टैब्लिश्ड है। अब यहां पर क्या है? डिस्ट्रीब्यूशन इन स्क्वायर एंड ऑब्लॉन्ग। यहां पर भी पूरा का पूरा गांव का जो डिस्ट्रीब्यूशन है ना, वो स्क्वायर्स में है या फिर ऑब्लॉन्ग है, एक के बाद एक ऐसा। यानी राइट साइड में एक के बाद एक पीछे चला जाता है, लेफ्ट साइड में एक के बाद एक पीछे चला जाता है, और इनके बीच में रास्ते होते हैं। तो ये डिस्ट्रीब्यूशन होता है। उसके बाद में स्पेस जो है ना, वो डिवाइड होती है वार्ड्स में। जैसे वार्ड्स होते हैं ना अपने यहाँ, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन या नगर पालिका के जब इलेक्शन होते हैं ना, तो वो वार्ड हमारे समझ में आते हैं, हम किस वार्ड में रहते हैं। तो 4 वार्ड, 9 वार्ड और 16 वार्ड का नेटवर्किंग होता है स्ट्रीट्स के लिए, रस्तों के लिए।
कि 9 वार्ड पूरे जो रहेंगे, 4 वार्ड को कनेक्ट करने वाला एक रास्ता रहेगा, 9 वार्ड को कनेक्ट करने वाला एक रास्ता रहेगा और 16 वार्ड को कनेक्ट करने वाला एक रास्ता रहेगा। 16 वार्ड को कनेक्ट करने वाला रास्ता जो रहेगा वो राजमार्ग रहेगा, वो सबसे बड़ा रास्ता रहेगा। लेंथ, विड्थ जो है वो बहुत बड़ी रहेगी उसकी। ओके, उसके बाद में 9 वार्ड को जो कनेक्ट करता है वो थोड़ा छोटा रहेगा और 4 वार्ड को जो कनेक्ट कर रहा है वो छोटा रहेगा। ऐसे वो सारे के सारे रास्ते मेन रोड को आके मिलेंगे और वो भी एक दूसरे से सीधे है, बिल्कुल ऐसे आड़े टेढ़े रास्ते कुछ नहीं है, सीधे है बिल्कुल। तो ये प्रस्तारा मॉडल है। रोड्स आर कंस्ट्रक्टेड लाइक चेस बोर्ड। चेस बोर्ड कैसे होता है? आप बुद्धिबळ खेळत असाल ना, बुद्धीचं बळ वापरलं पाहिजे। बुद्धिबळ आपण खेळतो ना, बुद्धिबळावर कसं पांढरं काळं घर होते ना चेस बोर्ड पे, काला और सफेद, काला और सफेद, उस तरह के रास्ते बने हुए पूरा का पूरा मॉडल जयपुर सिटी में। तो ये जयपुर सिटी जिस मॉडल के ऊपर बेस्ड है उसका नाम है प्रस्तारा। तो ये प्रस्तारा मॉडल और सर्वतोभारा मॉडल, ये 2 मॉडल टाउन प्लानिंग के पुरातन कंसेप्ट से जो आज भी अप्लाई होते हैं। ये बड़प्पन है हमारे प्राचीन सभ्यता में जो ज्ञान है ना। कितने विषय देख रहे दोस्तों हम लोग, देखिए मेडिकल के बारे में बोला गया, एस्ट्रोनॉमी के बारे में बोला गया, विज्ञान के बारे में बोला गया, कितनी सारी बातें हैं कि जिनके बारे में बोला जा रहा है। लेंथ कैसी गिनी जाए, टाइम कैसे गिना जाए, है ना, जीरो का इन्वेंशन किस तरह से हो, तिथि कैसे निकाली जाए, कल हम पंचांग में देखा हमने। कितने सारे जीवन जीने के विषय हैं और मनुष्य जाति के इर्द गिर्द घूमने वाले कितने सारे विषय हैं जिनके ऊपर वैज्ञानिक दृष्टिकोण से उनका ज्ञान उनके पास था। और ये बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो, ही फार मोठी गोष्ट आहे। तुम्ही आम्ही फार अभिमान बाळगला पाहिजे याच्याबद्दल की असे किती किती विषय त्यांनी हाताळले होते। या पुराणांचे नावं तुम्ही आम्ही ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटत होतं की काय आहे त्या पुराणांमध्ये। ते पुराण तुम्हाला मला बाळाच्या जन्माची सायंटिफिक प्रोसेस सांगतात। एम्ब्रिओ पासून बाळ जन्माला येईपर्यंतची गर्भाची, आईच्या पोटातल्या गर्भाची प्रोसेस सांगतात। या लोकांना सोलर सिस्टीम माहिती होती। या लोकांना सूर्य एका जागी राहून पृथ्वी ही गोल त्याच्या भोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरत फिरत सूर्याभोवती तसा फिरतोय हे माहिती होतं। चंद्राचं आणि सूर्याचं लॉन्जिट्यूड ते शोधत होते, त्यांना माहिती होतं आणि त्या लॉन्जिट्यूडच्या आधारे ते तिथी काढू शकत होते। केवढं मोठं ज्ञान झालंय आणि किती वैज्ञानिक होतं। आज आपण विज्ञानाच्या आधाराने सगळे शोध लावण्याचा प्रयत्न करतोय, पण ज्या छोट्या छोट्या गोष्टींच्या आधारे हे सगळे शोध लागले ते सगळेच्या सगळे तुमच्या माझ्या देशामध्ये तयार झाले। हे मोठेपण आहे। वास्तुशास्त्र हे याच्या मागे होतं। काय होतं? द विलेज इज टेकन ॲज बेस युनिट ऑफ अनालिसिस ऑफ टाउन प्लॅनिंग। टाउन प्लॅनिंगचं अनालिसिस करण्यासाठी एक गाव पहिलं बेसिक युनिट समजलं जायचं। सुरू कुठून होते? गावापासूनच होते। मग गाव असतं छोटं, मग त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं खेडं असतं, त्याच्यानंतर लहान शहर असतं, मग मोठं शहर असतं, मग महाशहर असतं, मग मोठं महानगर असतं, आहे ना। जसं उदाहरण द्यायचं झालं, आपल्या महाराष्ट्रातलं उदाहरण द्यायचं झालं तर एखादं छोटंसं गाव असतं, शिरसगाव नावाचं छोटंसं गाव। ओके, त्यानंतर मग धामणगावसारखं, परतवाड्यासारखं थोडं मोठं गाव असतं। ओके, त्यानंतर मग अमरावतीसारखं शहर असतं, डिव्हिजनल सेंटर असतं। ओके, किंवा यवतमाळसारखा जिल्हा असतो, मग अमरावतीसारखं डिव्हिजनल सेंटर असतं, मग औरंगाबादसारखं, पुण्यासारखं मोठं गाव असतं आणि मग मुंबईसारखं महानगर असतं की ज्या ठिकाणी प्रचंड लोकसंख्या आहे, 10 कोटी लोकसंख्या आहे ना। यातला सगळ्यात लहान पार्ट काय? विलेज, गाव। ओके, क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन एरिया, लोकेशन, स्ट्रीट प्लॅन, टाइप्स ऑफ रेसिडेन्स, प्रोटेक्टिव्ह मोड अँड टेम्पल। जुन्या काळामध्ये गावाचं क्लासिफिकेशन कशावर आधारित असायचं? एरिया एक तर गावाचा कसा आहे, लोकेशन कसं आहे, तिथल्या रस्त्यांचं प्लॅनिंग कसं आहे, घरं कशी आहेत लोकांची राहण्याचे घरं कसे आहेत। तुम्ही गावात गेला तर छोटे छोटे झोपड्या असतात, तुम्ही शहरांमध्ये आला तर स्काय स्क्रॅपर्स असतात, 40-40, 45 मजली बिल्डिंग। छोट्या गावात नाही सापडत, कारण जमीन असते तिथे। ओके, प्रोटेक्टिव्ह मोड म्हणजे गावाला संरक्षित करणारा परकोट। जसा अमरावती गावाचा जर विचार केला तर अमरावतीला जुनं अमरावती जे आहे तिथे परकोट आहे, असं गावाला प्रोटेक्ट करणारा परकोट आणि टेम्पल, मंदिरं होतं त्या काळामध्ये। तर या सगळ्या गोष्टींचा प्लॅनिंगच्या आधारे गावाचं एकंदर स्ट्रक्चर तयार केलं जायचं आणि त्याच्यानुसार गाव वसवलं जायचं।
नारद शिल्पशास्त्रामध्ये 14 प्रकारचे टाउन सांगितलेले आहेत. मी तर तुम्हाला 5-6 सांगितले. म्हणजे मी खेडेगाव सांगितलं, ओके, एखादं छोटंसं खेडेगाव, त्यानंतर साधारण मधलं टाउन एक, त्यानंतर जिल्ह्याचं ठिकाण, ओके, त्यानंतर डिव्हिजनल सेंटर, त्यानंतर एखादं मोठं इंडस्ट्रीयल सेंटर किंवा जसं औरंगाबाद आणि पुणे मी तुम्हाला सांगितलं, आणि एक महानगर. किती सांगितले मी? 6 किंवा 7, 8 पकडू आपण. नारद शिल्पशास्त्र या ग्रंथामध्ये 14 प्रकारचे गावं सांगितली आहेत, 14 प्रकारचे, आणि 14 प्रकारचे गावं वसवले होते त्यांनी त्या पद्धतीनं. त्याचं प्लॅनिंग केलं जायचं, त्याचं टाउन प्लॅनिंग केलं जायचं. असं कुठेही आपले बसले आणि गाव तयार झालं असं नाही, तर त्या गावाचं प्लॅनिंग अतिशय योग्य पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टिकोनातून तयार केलं जायचं. मॉडर्न सिटीज आर फेसिंग ट्रॅफिक जॅम बिकॉज ऑफ पुअर प्लॅनिंग ऑफ रोड्स अँड प्लेसेस. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सध्या सगळ्यात मोठा विषय जर कुठला झाला असेल तर तो म्हणजे ट्रॅफिक जॅम. अमरावतीसारख्या गावामध्ये देखील सेंटर एरिया जो आहे त्या सेंटर एरियामध्ये आपल्याला ट्रॅफिक जॅम दिसतो. याचं कारण असं आहे की टाउन प्लॅनिंग हे व्हिजननी केलेलं नाही. जेव्हा ते केलं तेव्हा हे लक्षात घेतलं नाही की इथून 25 वर्षांनी लोकसंख्या किती असेल, इथून 25 वर्षांनी गाड्या किती विकल्या जातील, गाड्या किती रस्त्यावर येतील. बरं, याचा अंदाज येतो ना. एका वर्षामध्ये जितक्या गाड्या विकल्या जातात त्याला गुणीला 20 वर्ष. म्हणजे समजा उदाहरणादाखल म्हणतो, बरं याच्यापेक्षा जास्त मोठी संख्या आहे. एका राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये समजा एका वर्षाला 5 लाख टू व्हीलर्स विकल्या जात असतील, जास्तच विकल्या जातात, 5 लाख समजू आपण, 5 लाख टू व्हीलर्स विकल्या जातात, आणि साधारण 2 लाख फोर व्हीलर्स विकल्या जातात. म्हणजे फक्त टू व्हीलर आणि फोर व्हीलरचा जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या रस्त्यांवर एका वर्षामध्ये 7 लाख व्हेकल्स येणार आहेत एका वर्षात. मग इथून 20 वर्षानंतर ते किती व्हेकल्स होणार आहेत? ते 1,40,40,00,000 व्हेकल्स होणार आहेत 20 वर्षानंतर. मग 1,20,00,000 एवढे व्हेकल्स अकोमोडेट करणारे रस्ते पाहिजे ना. हो, कुठे आहेत ते रस्ते? रस्ते तेवढेच आहेत, आणि म्हणून मग ट्रॅफिक जॅम होतं. म्हणून मग पुणे किंवा मुंबई इथे आपण पाहतो ट्रॅफिकच्या रांगा लागलेल्या राहतात, 4-4 तास गाडी हलत नाही. म्हणून आता त्या शहरांमध्ये फ्लायओव्हर्स बांधणं सुरू झाले, आकाशातून रस्ते, फ्लायओव्हर्स. ही एक सिस्टीम आहे, ही एक सिस्टीम आहे. पण ते असूनही ते टाउन प्लॅनिंगचाच भाग आहे. अशा पद्धतीचं प्लॅनिंग जुन्या काळामध्ये केलं जायचं. ओके. कौटिल्याचं अर्थशास्त्र जे आहे, बघा काय किती वेगवेगळे विषय आहेत. कौटिल्य म्हणजे आर्य चाणक्यांनी अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. आता अर्थशास्त्र या ग्रंथाच्या नावानुसारच आपल्याला असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये पैशासंबंधी, इकॉनॉमी संबंधी लिहिलेलं असेल फक्त. पण अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये कौटिल्याने रोडचे मॉडेल देखील सुचवले. किती कमाल आहे बघा, की एखाद्या व्यक्तीचं किती वेगवेगळ्या विषयांबद्दलचं ज्ञान असू शकतं, आणि ते किती आधुनिक असू शकतं, ते किती वैज्ञानिक असू शकतं, आणि ते 21व्या शतकामध्ये देखील लागू पडू शकतं. इतके दूरदर्शी असे हे लोक होते. त्यामधला एक होता आर्य चाणक्य, ज्याला कौटिल्य असं म्हणतात. त्याचा अर्थशास्त्राच्या ग्रंथामध्ये त्यांनी रोड मॉडेल प्रोव्हाइड केलेलं आहे. कसं रोडचं मॉडेल असलं, 6 रॉयल रोड्स, 3 ईस्ट टू वेस्ट अँड 3 नॉर्थ टू साऊथ. त्यांनी असं लिहिलं होतं की 6 रॉयल रोड असले पाहिजे, ज्याला आपण महामार्ग असं म्हणतो. 3 यातले साऊथ टू वेस्ट असले पाहिजे, नॉर्थ टू साऊथ असले पाहिजे, उत्तर दक्षिण असले पाहिजे, आणि 3 पूर्व पश्चिम असले पाहिजे, आणि ते सगळे बरोबर एकमेकांना क्रॉस झाले पाहिजे. हे 3 असे असले पाहिजे आणि 3 असे असले पाहिजे. एका गावाला डिस्ट्रीब्यूट करताना अशा पद्धतीचे रोड पाहिजे, आणि त्या रोड्सच्या मध्ये 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 गाव वसवायचं, जसं चंडीगडला झालेलं आहे. त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम होत नाही. हा त्याचा रेफरन्स होता. ओके. 12 गेट्स, 12 गेट्स, कारण मोठा गावाला पूर्ण वेढा टाकणारं परकोट असायचं, फॉर्टिफिकेशन. त्याला 12 गेट्स असतील. वॉटर मॅनेजमेंट असलं पाहिजे. गावामध्ये पाणी साचलं तर ते वाहून गेलं पाहिजे. पावसामुळे पाणी जर जमा झालं तर ते बरोबर बाहेर गेलं पाहिजे. पाणी तुंबून त्याच्यामध्ये ते दुकानांमध्ये, ते घरांमध्ये घुसलं नाही पाहिजे, याची व्यवस्था केलेली होती. ड्रेनेज सिस्टीम होती. बघा,
आजही आधुनिक काळामध्ये तुमच्या माझ्या या मोठ्या गावांमध्ये आणि महानगरांमध्ये ड्रेनेज सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे. पण त्या काळामध्ये कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये मौर्य पिरियड आहे हा. मौर्य कालावधीचा मौर्य जेव्हा राज्य करत होते तेव्हाचा वेळ आहे हा. त्यावेळी चंद्रगुप्त मौर्याचेच गुरु होते कौटिल्य, चाणक्य. त्यांनी ड्रेनेज सिस्टीम सांगितली आणि कव्हर्ड पॅसेजेस, नाल्या ज्या आहेत त्या कव्हर असल्या पाहिजे, त्याच्यात पडलं नाही पाहिजे कोणी. आजही तुमच्या माझ्या काही गावांमध्ये नालीत पडून मोठ्या नाल्या बांधतात आणि त्याच्यात पडून लोकांचे ॲक्सिडेंट होतात. त्या काळामध्ये आजपासून काही हजार वर्षापूर्वी अर्थशास्त्रामध्ये जेव्हा टाउन प्लॅनिंगबद्दल लिहिलं गेलं तेव्हा गावामध्ये रस्ते असले पाहिजे, 6 मुख्य रस्ते असले पाहिजे जे पूर्व, पश्चिम आणि उत्तर दक्षिण एकमेकांना क्रॉस करणारे असले पाहिजे असं त्यांनी सांगितलं. 12 गेट असले पाहिजे परकोटाला हे त्यांनी सांगितलं. वॉटर मॅनेजमेंट आणि ड्रेनेज सिस्टीम असली पाहिजे. सांडपाणी जे घरामध्ये आहे ते वाहून गेलं पाहिजे बरोबर आणि त्याला उतार दिला होता. इतकं अप्रतिम आहे ते विजयनगर साम्राज्याचा. जर तुम्ही आम्ही अभ्यास केला आणि तिथे जर भेट द्यायला गेलो ना आपण, जरूर घ्या. मी अशी ठिकाणं सांगतोय तुम्हाला की त्या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम अशी होती आणि गावाची रचना अशी होती की सांडपाणी सगळं वाहून गावाच्या बाहेर निघून जायचं. इतका उतार दिला होता त्यांनी गावालाच. आणि त्या नाल्या कव्हर्ड होत्या. ड्रेनेज सिस्टीम कव्हर्ड होती, कव्हर होतं त्याच्यावर. त्यातले डास घरामध्ये येत नव्हते, पूर्ण पॅक होतं ते. ही पॉवर होती. ओके. देन वी सी हाऊसेस मस्ट बी कन्स्ट्रक्टेड ऑन सॅनिटरी अँड रेग्युलेटेड प्रिन्सिपल. घरं कसे बांधले पाहिजे कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये लिहिलं होतं की सॅनिटरी सिस्टीम असली पाहिजे, घरातलं सांडपाणी बाहेर निघालंच पाहिजे आणि मुख्य जी सांडपाण्याची नाली आहे त्याच्यामधूनच गेलं पाहिजे. मॅन्डेटरी होतं ते, कंपल्सरी होतं. घराच्या आजूबाजूनं जागा सोडली पाहिजे. आपल्या इकडे आहेत ना नियम, कुठं पाळतो आपण? आपल्याहीकडे महानगरपालिका असो किंवा नगरपालिका असो, त्याच्या नकाशा सँक्शन करताना त्याच्यामध्ये बाजूनी जागा सोडली पाहिजे. किती घरं आहेत तुमच्या माझ्या आजूबाजूनं आणि आपलं देखील की ज्याच्या या घराची भिंत शेजारच्या भिंतीशी लागलेली आहे, ती 10 फूट बाजूनी 15 फूट समोर सोडलेली आहे का जागा? नाही सोडलेली आहे. त्या काळात काय होतं पहा, व्हायोलेशन ऑफ विच अट्रॅक्टेड पनिशमेंट फ्रॉम स्टेट. असं जर कोणी व्हायोलेशन केलं, अशी जर कोणी जागा सोडली नाही आणि आवश्यक घर बांधताना ह्या ज्या सगळ्या अर्थशास्त्रामध्ये दिलेल्या सगळ्या प्रोव्हिजन पूर्ण केल्या नाही तर पनिशमेंट केली जात होती स्टेटकडून. आता तर जमवून घेतलं जाते नाही का? असं आपण म्हणू नये, पण स्थिती तीच असते है ना. स्थिती तीच असते. त्या काळामध्ये शासन केलं जायचं, त्या काळामध्ये शिक्षा केली जायची जर तुम्ही ते केलं नाही तर. पण त्याचा परिणाम असा व्हायचा की सगळ्यांचं जीवन सुखी राहायचं, सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख नांदायचं. ट्रॅफिकचे नियम कशासाठी असतात? ट्रॅफिकचे नियम की तुम्ही डाव्याच बाजूनी चाललं पाहिजे. तुम्ही हिमाचल प्रदेश किंवा अशा ठिकाणी गेलात ज्या ठिकाणी वळणाचे रस्ते आहेत, घाटाचे रस्ते आहेत, तिथे ते लोक बरोबर डाव्याच रस्त्याने चालतात. कारण त्यांना माहिती आहे एखादा जरी उजवीकडे घुसला तरी जे ट्रॅफिक जाम होते तर मग दिवसभर ट्रॅफिक निघत नाही. त्यांना सगळ्यांनाही माहिती आणि म्हणून नियमानुसार चालायचं. पण एक तो असतो हिरो, त्याला असते घाई आणि घाईसाठी म्हणून तो घालतो गाडी. इकडून गाडी टाकली की समोरून येणार ट्रॅफिक थांबलं, मग हाही मागे घेत नाही तोही मागे घेत नाही. नियम कशासाठी असतात? हे नियम त्याच्यासाठी आहेत. आज आपण मोठ्या मोठ्या गावांमध्ये देखील पाहतो, चौकामध्ये सिग्नल लागल्यानंतर म्हणजे पायी क्रॉस करणारे लोक देखील सिग्नल सुरू, इकडून गाड्या निघून राहिल्या, सिग्नल सुरू झाला आणि आडवे पायी चालत जातात. जसा काही तो रस्ता त्यांच्या पिताश्रींनी लिहून दिलाय त्यांच्या नावाने नाही का. ॲक्सिडेंट होतात, प्रचंड ॲक्सिडेंट होतात. आणि म्हणून हे रोड मॉडेल कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये. यामधलाच पुढचा भाग अल्टरनेटिव्ह डिझाईन ऑफ टाउन प्लॅनिंग. कोणते डिझाईन होते? एक होतं दंडका, पॅरलल स्ट्रीट्स क्रॉसिंग इच अदर ॲट राईट अँगल फॉर पीसफुल लिव्हिंग. मग मी सांगितलं तसं हे राईट अँगल ट्रँगल, असे रस्ते एकमेकांना, हा एक उभा असा आडवा असा, पण राईट अँगल ट्रँगल 90 डिग्रीचा राईट अँगल ट्रँगल असतो तुम्हाला माहिती आहे. काटकोन, ज्याला मराठीमध्ये काटकोन समजत असेल तर काटकोन, इंग्लिश असेल तर राईट अँगल ट्रँगल. असे राईट अँगल ट्रँगलमध्ये म्हणजे हा जो कोन आहे हा 90 अंशाचा असतो. असे 90 अंशाच्या कोनामधले सगळे रस्ते त्याला दंडका असं म्हणतात. टाउन प्लॅनिंग
त्यानंतर करमुका. करमुका हे धनुष्य बाणाच्या शेपचं गाव बसवलं जायचं, धनुष्य बाणाच्या शेपचं बघा. आणि हे एस्पेशली सी शोअरला म्हणजे समुद्रकिनारी, कारण समुद्रकिनारी किनाऱ्याला जर लागून गाव असेल तर ते असं धनुष्य बाण जसं असतं तसं बसवलं जायचं, त्याला करमुका असं म्हणायचे. टाउन प्लॅनिंगचं डिझाईन होतं ते आणि त्याच्यानुसार गाव वसवलं जायचं. युनिटरी बिल्डिंग कुठल्या होत्या? 3 कॅटेगरी होत्या बिल्डिंग्सच्या. एक होती रेसिडेन्शियल, मग सांगितल्याप्रमाणे लोक जिथे राहतात तिथे. दुसरं होते टेम्पल्स, मंदिरं होते. तुम्ही बघा अनेक गावांमध्ये अनेक मंदिर आहेत, कारण मंदिर हे लोकांच्या श्रद्धेचं आस्थेचं स्थान होतं आणि ते फार सिरियसली डेव्हलप केलं जायचं. आणि पब्लिक बिल्डिंग ज्याच्यामध्ये मग लायब्ररी असेल, ज्याच्यामध्ये टॉयलेट ब्लॉक्स असतील, अशा वेगवेगळ्या हॉल असेल, जे पब्लिक स्पीकिंग हॉल असेल, अशा पद्धतीच्या बिल्डिंग्स, त्याला पब्लिक बिल्डिंग असं म्हणतात. अशा 3 प्रकारच्या बिल्डिंग्स ह्या गावामध्ये उभारल्या जायच्या. आणि हे अल्टरनेटिव्ह डिझाईन्स होते, त्या डिझाईनवरच गाव उभारलं जायचं. कुठेही मला इथे वाटते म्हणून हॉल बांधून टाकतो, मला इथे वाटते म्हणून घर बांधून टाकतो, असं अलाउ नव्हतं, त्याची पनिशमेंट होती. आणि म्हणून ते गावं अतिशय सभ्यतेनं राहायचे आणि सभ्यतेनं वावरायचे. रोड नेटवर्क कसं असायचं? डिफरंट साईज, टाईप्स अँड नंबर्स. साईज वेगवेगळे, टाईप्स वेगवेगळे आणि नंबर वेगवेगळे. विष्णू पुराणाच्या चॅप्टर 38 मध्ये बघा, पुराण, पुन्हा पुराण आलं. जे ग्रंथ तुम्ही आम्ही लाल कापडामध्ये गुंडाळून कुठेतरी ठेवून दिलेले आहेत आणि ज्या ग्रंथांमध्ये काही कामाचं नहीं, अशा पद्धतीने तुम्हाला मला कदाचित सांगितलं गेलं किंवा तुमच्या माझ्या मनावर सांगितलं गेलं. हमें ये बताया गया कि वो जो पुराण है वो कपड़े में, लाल कपड़े में बांधकर कहीं तो भी रख दिए है और उसमें कोई काम की चीज नहीं, ऐसा हमें गलत समझाया गया. उस विष्णु पुराण के चैप्टर 38 में क्या दिया है? रस्तों के बारे में इंफॉर्मेशन है. व्हीक्युलर रस्ते, जिसे रथ्या कहा जाता था, रथ जाते थे उस वक्त, रथ थे, मोटर गाड़ी नहीं थे, रथ थे. तो उसके लिए एक स्पेशल रास्ता था, रथ्या उसको कहते थे. एवेन्यूज, विथी, मेन रोड, रथ के लिए अलग रास्ता, एवेन्यूज, मेन रोड दूसरा. ओके. उसके बाद में मेंस रोड, नर्मन महामार्ग, लोगों के लिए चलने के लिए. जैसा चंडीगढ़ में मैंने कहा कि पैदल अगर चल रहे तो उनके लिए अलग से रास्ता, गाड़ियों के लिए अलग से रास्ता, और मेन रोड जो है वो अलग रास्ता. ऐसे रास्तों का वर्णन कहां पर आया है दोस्तों? विष्णु पुराण के चैप्टर 38 में है ना. पुराण हमारे काम के. तो हम लोग अभी हमने हमारे मन में वो विचार स्थापित करेंगे कि ये जो है ना हमारा पुराना ज्ञान जो ग्रंथों में छिपा है और वो जो धूल खाते हुए कहीं ना कहीं रख दिया है, उसका ज्ञान हमें प्राप्त करना जरूरी है. क्योंकि अगर हमें आज के आधुनिक काल में हमारे गांव टाउन प्लानिंग के हिसाब से सेटअप करने हैं तो ये चीजें हैं जो हमारे लिए काम में आने वाली बात है. ओके. समरंगा सूत्रधारा में 34 टाइप्स के रोड्स बोले थे, 34 प्रकार के. मैंने तो 3-4 ही बताए. उन लोगों ने 34 प्रकार के रोड इन्वेंट किए थे कि एक गांव में 34 अलग अलग प्रकार के रोड चाहिए, जिसमें साइज अलग अलग हो, टाइप्स अलग अलग हो और नंबर्स अलग अलग हो. ऐसे 34 प्रकार के जो ईस्ट वेस्ट और नॉर्थ साउथ जाते हैं, ऐसे 34 प्रकार के रोड इस सूत्रधारा में बताए गए हैं. ये है हमारा ज्ञान, ये है हमारे प्राचीन सभ्यता में हमें प्राप्त होने वाला ज्ञान. ओके. एक बहुत अच्छा मॉडल मैं आपको बताने वाला हूं. देखिए, स्वस्तिक मॉडल. आपने स्वस्तिक देखा होगा गणपति के सामने या कहीं पर भी भगवान के सामने हम वो स्वस्तिक निकालते हैं. ऐसा प्लस होता है और उसके बाद में उसको रेश होती है, तो उसको स्वस्तिक कहते हैं. सबको मालूम है, किसी भी शुभ कार्य में स्वस्तिक लगाते हैं. उस स्वस्तिक मॉडल के ऊपर बेस्ड गांव के रस्तों का एक मॉडल आप देखिए, आपके सामने वो दिख रहा होगा आपको. देखिए, सेंटर में एक गांव है और ये बाकी जो आपको पूरी बाजू में जो रास्ते दिख रहे हैं उसमें जो गैप्स है वो गेट्स है, अलग अलग गेट्स. और वहां से रास्ते कैसे आते हैं? सीधे, पूरे सीधे रास्ते टर्न होते हैं, फिर सीधे जाते हैं. इसमें कहीं ना कहीं इधर से ऐसे घूम कर जाने वाले रास्ते बिस्ते कुछ नाही, असं काहीही नाही. सरळ राईट अँगल ट्रायंगल मध्ये, याच्यामध्ये पहा राईट अँगल ट्रायंगल 90चा कोन आहेत, सगळे 90चे कोन आहेत, 90 अंशामध्ये. स्वस्तिक मॉडेल म्हणतात त्याला. पहा, याच्यामध्ये स्वस्तिक दिसेल तुम्हाला. स्वस्तिकाच्या मॉडेलवर आधारित असं ते मॉडेल आहे. याच्या आधारावर रस्ते बनवले जायचे गावाचे.
आणि मग हे जे चौकोन तुम्हाला दिसतात, या चौकोनाला सेक्टर म्हणायचे आणि त्या सेक्टरमध्ये म्हणजे आता आपण सेक्टर म्हणतो, पण तो भाग होता की ज्याच्यामध्ये गाव वसलं जायचं, पूर्ण घरं असायची. यातला एखादा सेक्टर, जसं तुम्ही चंडीगडला गेला तर त्या ठिकाणी 12 नंबरचा जो सेक्टर आहे तो पूर्णचा पूर्ण कमर्शियल है, वो पूरा का पूरा कमर्शियल है, वहां पर शॉप मिलेंगे आपको, बहुत बड़े मॉल मिलेंगे, वो सारा का सारा 12 नंबर का, 19 नंबर का, वो पूरा सेक्टर उसमें कमर्शियल दे दिया है। लेकिन 1 है, 2 है, 3 है, 4 है, ये जो सेक्टर है, ये सारे के सारे सेक्टर्स में लोग रहते हैं। तो यहां पर भी ऐसे ही होता था की कुछ सेक्टर जो आहे, कुछ काही चौकोन जे आहेत ते राहण्यासाठी होते, काही चौकोन जे आहेत ते इंडस्ट्रीसाठी होते आणि काही चौकोन जे आहेत ते कमर्शियल म्हणून वापरले जायचे. पण रस्ते अशा पद्धतीने डेव्हलप केले जायचे. स्वस्तिक मॉडेल, डेलिबरेटली मी मुद्दाम तुम्हाला दाखवण्यासाठी की अशा पद्धतीचे मॉडेल त्या काळात होते. हे त्या काळाचा रस्ता आहे. याच्या आधारावर आत्ता आधुनिक काळामध्ये गाव वसवले जातात आणि हे मोठेपण आहे. इंडियन आर्किटेक्चर, शेवटचा भाग आपण आजच्या लेसन मधला पाहतोय कि रोल ऑफ आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया नाम की एक बहुत बड़ी संस्था है जो ये सारा पुराना जो हमारा सभ्यता है और उसमें छिपा हुआ जो ज्ञान है वो ढूंढने का काम करते हैं. वो जो मोहेंजोदड़ो और हड़प्पा में एक्सकेवेशन हुआ ना, वो खोदकाम करतात ते जमिनीमध्ये आणि त्यांना जे जे सापडतं त्या सगळ्याचा शोध लावून त्या काळची सभ्यता आणि संस्कृती कशी आहे हे आपल्याला शिकवलं जातं. टाउन प्लानिंग प्रैक्टिसेस कितनी है? 2600 बीसी. फिर से अब ये आपको टाइमलाइन पता होगी. बीसी यानी मैं क्या कह रहा हूं, 0 के माइनस में 2600 साल पहले, यानी वो 2600 साल और ये अभी 2400 साल हो गए. 2024 चल रहा है हमारा, 2000 साल समझिए. तो ये वो 2600 ऐड कीजिए, 2600 में 2000 ऐड कीजिए, यानी कितना हो गया? 4600. दोस्तों कितने साल? 4600 साल पहले हमारे इस अति प्राचीन और भव्य देश में टाउन प्लानिंग की प्रैक्टिस थी. उस हिसाब से टाउन प्लानिंग किया जाता था, पढ़ा गया और डॉक्यूमेंटेड भी है. उसके सारे डॉक्यूमेंट्स भी अवेलेबल है. ये ग्रेटनेस है. उन्होंने सिर्फ टाउन प्लानिंग नहीं किया. अभी मैंने जो आपको स्वस्तिक दिखाया था, वो स्वस्तिक सिर्फ किया नहीं, उन्होंने वो डिजाइन बनाया कागज पे. वो ताम्रपत्र थे उस वक्त, तो उस पे डिजाइन बना के रख दिया था ताकि वो डिजाइन आने वाले पीढ़ियों को काम में आए. ऐसा डॉक्यूमेंटेड भी था. इसको कहते हैं ना डॉक्यूमेंटेशन. जैसे हम लोग अभी कर रही है ना, इसको अभी ये डिजिटल डॉक्यूमेंटेशन है. जैसे IKS इंडियन नॉलेज सिस्टम पहले साल है इसका, मैं आपको लेक्चर दे रहा हूं. अब ये सारे के सारे लेक्चर मेरे यूट्यूब चैनल पे अवेलेबल है. अगली साल जो बैच आएगी उनके लिए तो रेडीमेड तैयार है सारे लेक्चर्स, पूरा का पूरा कोर्स उनके लिए अवेलेबल है. हम लोग तो अभी मेहनत कर रहे हैं, आप मेहनत कर रहे हैं, मैं पढ़ रहा हूँ, आपको सिखा रहा हूँ, आप सीख रहे हैं, आप पढ़ाई कर रहे हैं. तो ये हमारे दोनों की, हम आप सब लोग और मैं, हम मिलके ये इसको बना रहे हैं, है ना. आप सब लोग हैं इसलिए मैं इसको लाइव करता हूँ. लेकिन आने वाली पीढ़ी के लिए, अगली जो जनरेशन है ना, नेक्स्ट ईयर की जो जनरेशन है, उनको आपने बता देना, है ना. बताएंगे ना कि बहुत आसान है. डॉक्टर अविनाश मोरिल सर है, वो अपने भाई हैं, अपने दोस्त हैं, और एक चैनल बनाया हुआ है, उसके ऊपर सारा का सारा पूरा कोर्स अवेलेबल है, पूरा का पूरा. ये सारे लेक्चर्स अवेलेबल हो जाएंगे. तो जो मेहनत हम लोग कर रहे हैं ना, वो आने वाले जनरेशन्स को, आने वाले स्टूडेंट्स के जनरेशन को काम में आने वाली चीज. ऐसा ही उन्होंने 4600 साल पहले मेहनत की थी, टाउन प्लानिंग किया था, और उसका सारा का सारा डॉक्यूमेंटेशन हमारे पास आज अवेलेबल है. उसके आधार पे चंडीगढ़ बना, उसके आधार पे जयपुर बना. बहुत कम गांव बने लेकिन उसके आधार पे. बाकी तो सारे कैसे हैं आपको पता है. रास्ते ब्लॉक, छोटे छोटे रास्ते, व्हीकल बढ़ गए हैं और क्या हालत हो जाती है वो आपको पता है. प्लान्ड सिटीज लाइक मोहनजोदड़ो, हड़प्पा, ये प्लान्ड सिटीज थी, ये पूरी प्लान्ड सिटीज थी. ओके, हाउसेस बिल्ट विद ब्रिक्स ऑफ स्टैंडर्ड प्रोपोर्शन. स्टैंडर्ड प्रोपोर्शन था ईटों का. विटांचे जे प्रपोर्शन होतं ते स्टँडर्ड प्रपोर्शन होतं. कोणती छोटी वीट लहान वीट असं नव्हतं. बरोबर मोजली, त्याची उंची, त्याची लांबी, त्याची खोली, हे सगळं पक्क ठरलेलं होतं. आणि तशा पद्धतीच्या विटा तयार करून त्याचे घरं बांधले जायचे. त्यामुळे ते लांबी, रुंदी, उंची, खोली हे सगळं मोजत होते. इंडिव्हिज्युअल बाथरूम्स कनेक्टेड विथ ड्रेनेज सिस्टम. काय जबरदस्त आहे बघा. आज भी हमारे देश के पंतप्रधान को, प्रधानमंत्री को ये बोलना पड़ता है कि हर घर में एक टॉयलेट होना चाहिए. टॉयलेट नाम की फिल्म बना दी हमने, क्योंकि कई गांव थे, छोटे छोटे गांव हैं, अभी भी हैं, जहां पर हमारी माता बहनें, उनको वॉशरूम या टॉयलेट यूज करने के लिए बाहर जाना पड़ता है.
खेतों में जाना पड़ता है, कितना एम्बरेसिंग है, रस्तों के बाजू में बैठना पड़ता है, कितना एम्बरेसिंग है, कितनी शर्मनाक बात है वो, है ना, शर्मनाक बात है। चेहरा ढक लेते हैं बेचारे, क्या करेंगे, माता बहनें हमारी, थोड़ा सा उनका दर्द समझना चाहिए ना। वो दर्द समझकर ही हमारे देश के प्रधानमंत्री ने हमें ये बताया कि टॉयलेट बनाओ, फिर उन्होंने स्कीम लाई और फिर गांव गांव में फिर सब लोग जागरूक हो गए और सब लोगों को ये महसूस होने लगा कि यार ये सही है, हमारे घर की माता बहनों को कितना एम्बरेसिंग होतं, किती लाज वाटणारी गोष्ट आहे ती। पण गावागावात आता घराघरांमध्ये टॉयलेट असलं पाहिजे आणि त्याची ड्रेनेज सिस्टीममध्ये त्याचं जे सांडपाणी आहे, बाथरूम असेल, टॉयलेट असेल, त्याचं जे सांडपाणी आहे ते मूळ ड्रेनेज सिस्टीममध्ये गेलं पाहिजे। हे आत्ता 21व्या शतकामध्ये अजूनही छोट्या छोट्या गावांमध्ये आपण सांगतो आहे आणि अजूनही काही घरांमध्ये झालेलं नाही। ते पुढचं ऐका महत्वाचं, माझ्या भावांनो, बहिणींनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, ऐका मी काय सांगतोय। हे 4600 वर्षापूर्वी तुमच्या माझ्या देशामध्ये होतं। तुमच्या माझ्या देशामध्ये असणाऱ्या शहरांमध्ये घरामध्ये टॉयलेट असायचं आणि त्याचं सांडपाणी हे ड्रेनेज सिस्टीम सोबत कनेक्ट केलेलं असायचं। ही ताकद आहे, इतके प्रगत होतो आपण। कोण आपल्याला पिछड़ा हुआ म्हणेल, आप पिछड़े है, जादू करने वाले हैं, बेकार है, अकल नहीं है, मागास आहात तुम्ही, तुम्हाला समजत नाही। अरे काय, जगातले लोक इंग्रज म्हणतात म्हणून आपण समजायला लागतो। इंग्रजी येत नाही तुम्हाला, नाही येत, काय प्रॉब्लेम आहे, शिकू ना। विल स्पीक इंग्लिश, विल अंडरस्टँड इंग्लिश, विल लर्न इंग्लिश व्हेरी पॉवरफुली अँड देन वी विल स्पीक इट पॉवरफुली सो दॅट यू ऑल्सो विल बिकम अमेज्ड टू लिसन टू आवर इंग्लिश। बोलता येते, काही प्रॉब्लेम नाही, हे करता येतं। इंडिव्हिज्युअल बाथरूम्स होत्या, ग्रेट बाथ जो मोहेंजोदडोमधला फेमस आहे, ग्रेट बाथ, की ज्या ठिकाणी पब्लिक बाथरूम होते त्या, की मध्ये तळं असायचं आणि आजूबाजूनी बाथरूम्स असायचे, अशा पद्धतीची व्यवस्था होती। बुद्धिस्ट अँड मौर्यन टाइम आर्किटेक्चर, सांची नावाचं जे आहे मध्य प्रदेशमध्ये, सांची स्तूप, हेही पाहिलं पाहिजे। त्या ठिकाणी आपल्याला बुद्धिस्ट आणि मौर्यन काळामध्ये असणाऱ्या आर्किटेक्चरचा अनुभव मिळतो। अजूनही ते आर्किटेक्चर टिकून ठेवलेलं आहे। मित्रमैत्रिणींनो, 4600 वर्षापूर्वी तुमच्या माझ्या देशामध्ये असणाऱ्या टाउन प्लॅनिंगचा आणि आर्किटेक्चरचा विचार आपण या लेसनमध्ये केलेला आहे। एकंदरीत आज आपण जो लेसन पाहिला, त्या लेसनमध्ये आपण टाउन प्लॅनिंग पाहिलं आणि आर्किटेक्चर पाहिलं। या आर्किटेक्चर आणि टाउन प्लॅनिंगच्या अर्थानं, संबंधानं जुन्या काळामध्ये रस्ते कसे तयार व्हायचे, गाव कसं बसवलं जायचं, कोणत्या प्रकारच्या बिल्डिंग्स असायच्या, कशा पद्धतीचे रस्ते बनवले जायचे, त्याचे मॉडेल्स कुठले होते आणि तितके पॉवरफुल मॉडेल होते की ते आजही आपल्याला कामात पडतात। आणि त्याच्या आधारावर आपल्या देशातलं सगळ्यात सुंदर शहर ज्याला म्हटलं जातं चंदीगड, ते 4600 वर्षापूर्वी डेव्हलप केलेल्या मॉडेलच्या आधारे बनलेलं आहे। ही तुमच्या माझ्या सभ्यतेची ताकद आहे। ओके, असा हा फार इंटरेस्टिंग मला वाटणारा विषय आज आपण घेतला। पुढचा विषय आहे इरिगेशन अँड वॉटर मॅनेजमेंट। पहा कोणते कोणते विषय आहेत आणि कोणत्या कोणत्या विषयामध्ये त्यांनी काम करून ठेवलेलं आहे। त्यांच्या शहरांचा, आपल्याच देशामध्ये असणाऱ्या त्या शहरांचा विचार केल्यानंतर ही जी इरिगेशन आहे, शेताला पाणी द्यायला लागतं ना, इरिगेशन ज्याला म्हणतात, वॉटर मॅनेजमेंट, पाण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आजही तुमच्या माझ्या देशामध्ये काही गावांमध्ये लोकांना पिण्याचं 1 गुंड पाणी आणण्यासाठी 20 किलोमीटर पायी जावं लागतं। हेच वॉटर मॅनेजमेंट आहे का आपलं? किती प्रचंड पाऊस पडतो, लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतं, गावाचे गावं पाण्याखाली जातात, तरी देखील हा एक भाग। आणि दुसऱ्या बाजूनं उन्हाळ्यामध्ये तुमच्या माझ्या या देशामध्ये महिलांना डोक्यावर एकावर एक 4 गुंड ठेवून 10 किलोमीटर पायी जाऊन पाणी आणावं लागतं। ही स्थिती आहे। त्याच यामध्ये तुमच्या माझ्या देशामध्ये 4600 वर्षापूर्वी वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम होते। हे आपल्याला समजायचं आहे पुढच्या लेसनमध्ये। आणि टेम्पल आर्किटेक्चर तो एक छोटासा पार्ट आहे, खूप मोठा नाही आहे तो मुद्दाम याच्यामध्ये मी घेतला आहे, म्हणजे आपला युनिट 5वा उद्या संपणार आहे। ओके, टेम्पल आर्किटेक्चर, की मंदिराचं कन्स्ट्रक्शन कसं केलं जातं, त्याची सिस्टीम आहे आणि त्या पद्धतीने ते केलं जातं। थँक्यू सो मच, मजा आली आज। उद्याही पण येणार आणि हा पूर्ण कोर्स आपल्याला असा मस्त मजेदार राहणार। फक्त हा कोर्स नाही,
तर तुमच्या NEP मध्ये पुढच्या 3ही वर्षामध्ये येणारे अजून काही काही नवनवीन आणि इंटरेस्टिंग कोर्सेस आपण सगळे मस्त शिकणार आहोत. ओके, सो बी हॅपी, हसते रहो, टेन्शन नाही लेने का, टेन्शन घ्यायचं नाही, मस्त अभ्यास करा. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम. थँक्यू.